तर पब्लिक आता तुम्ही म्हणाल या घोड्याचा काय विषय आहे, व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पब्लिक आता विषय असा झाला, सकाळ सकाळी आवरून तर घरात बाहेर आलो, पण म्हणलं आता मसर सोडायची म्हणजे जरा टेन्शनच होतं. अहो रानात घेऊन जायचं होतं, पण ही रेडा काय ऐकत नाही. अहो म्हणलं आता याला कसं बसं जुगाड केलं पाहिजे म्हणून एकदम कडक वाणीला जुगाड केलं बघा. म्हशीच्या दाव्याला दावा जोडलं, किती बी वड मस काय पुढे जाऊन देत नाही. तिथनं बघा एकदम कडक वाणी रानात तर पोचलो. गेल्या पहिल्यांदा यासनी म्हटलं चरायचं तेवढं चरा. मी जरा 4 शेंगा खाऊन आलो. अहो 4 शेंगा खायला गेलो तर वर इकडे रेडकान डोळ्या उडवाय चालू केला. अहो यानं डान्स कामच चालू केलेलं, ह्यानं मेकअप बिकअप करून घेतला तोंडाचा. म्हणलं एकदम कडक दिसतेस बघ, एकदम कडक. तू त्याला ऐकीचं नाहीस म्हणलं, चल आपलं घराच्या दिशेला. त्याला घेतलं आपलं संगट आणि म्हशीला तिथंच ठेवली. ह्याला म्हणलं चल आता घरी. अहो घरी जाताना तरी शांततेत जातंय वितवा, नुसतं लागलं पळायचं सगळ्या रस्त्यानं. आता तर म्हणलं ह्याच्या अंगात आल्याला दिसतंय म्हणून म्हणलं काय पळायचं तेवढं पळ. दिलं मोकळं सोडून डायरेक्ट घरापाशी पोचलो बघा. जसा घरात पोचलो का नाही तसं माझा पण घाम पाडलेला बघा. पहिल्यांदा घाम पुसून घेतला, म्हणलं ह्याला काय परत सोडायचं नाही बाबा. तिथनं एकदम कडकवानी घरात एंट्री मारली तर मम्मी म्हणली गॅस संपलाय म्हणून गॅस भरायसाठी एकदम कडकवानी घेतला खांद्यावर आणि गेलो रस्त्यावर. आणि आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगायचं कोण कोण असं गाडीची वाट बघत बसतं. अहो रस्त्यावर बसायचं म्हणजे काय सुखाच आहे वितावा, गाडी कधी येते आणि कधी नाही. मस्त आणि बघा म्हणलं आता टाइमपासला काहीतरी आणायचं म्हणून 4-5 कुरकुऱ्याचं पुढं आणलं. अहो कुरकुऱ्याचं पुढं संपलं पण काय गाडी काय आली नाही म्हणून म्हणलं चला आपलं घरी जाऊया. घरात गेलो पहिल्यांदा म्हणलं बिना उडाच्या गाडीला आपल्या पेट्रोल घेऊन यायचं म्हणून गौऱ्याला फोन लावला आणि एकदम कडकवानी म्हणलं आता पेट्रोल नाही जायचं. पंपावर जसं पोचलो का नाही तसं 100च पेट्रोल घेतलं बघा. आणि आल्या पहिल्यांदा बुगाटीत ओतून घेतलं आणि म्हणलं आता रानात जायचं पहिल्यांदा, कारण शेंगाची टिकी आणायची होती म्हणून एकदम कडकवानी शेंगाची टिकी पहिल्यांदा बघून घेतली. त्यात बघा मला झालेलं लईच लेट, 6 वाजून गेलेला. आता म्हणलं कसं बसं घरापाशी टिकी नेऊन टाकायची. तर दोन्ही पण टिकी घरापाशी टाकली तर आणि घरात गेल्या म्हणलं आता दूध घालायला जायचं. दूध घालायला गावातच गेलेलो आज, कारण आज मंगळवार होता म्हणून म्हणलं निनायच्या मंदिरात जायचं, कारण आज नारळ पण द्यायचा होता बघा दंडस्थानाचा. तो नारळ एकदम कडकवानी दिला आणि आरतीला पण थांबलेलो. आरती केली एकदम कडकवानी आणि निनाय देवीचं दर्शन घेतलं आणि थेट वाणी घरी आलो. तर पब्लिक ब्लॉग आवडला असला लाईक कमेंट शेअर फॉलो तेवढं करा, 2K कंप्लीट करून टाका.